हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा, मी आज तुम्हाला नळ क्लिनिंग करण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे. तर बघा, इथे माझ्याजवळ आहे पितांबरी पावडर आणि एक स्क्रब घेतलेला आहे मी. तर ह्या स्क्रबने मी पितांबरी पावडर पूर्ण नळाला लावून ठेवणार आहे. तर माझ्या घरातलं वॉटर जे आहे ना, तर ते जरा हार्ड वॉटर आहे. त्यामुळे ना नळावर भरपूर असे काही गंजलेले डाग, तर काही असे पाणी पडल्यानंतर असे डाग पडलेले असतात ते. तर लहान मुलं पण घरात आहेत, त्यामुळे कसं ते नळ मला सारखाच 8 दिवसांनी थोडा क्लीन करावा लागतो. तर बघा, मी इथे पूर्ण नळाला पितांबरी पावडर लावून ठेवणार आहे आणि मी 5 मिनटं लावून ठेवलं होतं. तर बघा, आता मी तुम्हाला घासून दाखवते. तर खूप असा फारसा वेळ जात नाही घासायला आणि खूप मेहनत पण लागत नाही, कारण पितांबरी पावडर आपण लावून ठेवल्यानंतर खूप लवकर त्यावरचे डाग निघून जातात. तर मी बघा इथे घासत आहे आणि घासता घासता तुम्हाला अगदी हलक्या हाताने घासते, तरीसुद्धा ते पूर्ण क्लीन झालं. आणि बघा, वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असं क्लीन झालेलं आहे. त्यावर डाग पण अजिबात दिसत नाही आणि सगळं नळ एकदम क्लीन झालेलं आहे. तर हे मी दर 8 दिवसांनी घासतच असते, कारण हार्ड वॉटर असल्यामुळे खूप डाग असतात नळावर. तर टॉयलेट, बाथरूम, बेसिंगचं नळ असं सगळं मी पितांबरी पावडरनेच नेहमी घासत असते. तर बघा, असं नळ क्लीन झालेलं आहे. तर आता ना एक तुम्हाला मी परत केसांसाठी एक ट्रिक सांगणार आहे. तर हे बघा, माझ्याकडे 1 किलो आवळे आणलेले होते. तर त्यातले मी 2 आवळे ना वॉश करून त्याला छान असं कट करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला पाणी टाकून काढून घेणार ते आणि त्याचे ज्यूस बनवणार आहे. तर बघा, त्याला बारीक बारीक कट करायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं ग्लासभर किंवा अर्धा ग्लास पाणी घालून. तर हे बघा, मी यात काळे मीठ घालते. हवं तर तुम्ही त्यात बीट पण घालू शकता, पण आणि असं पण घेऊ शकता. तर मी थोडं काळे मीठ घातलं आहे. तर मिक्सरला मी काढून घेतलं आणि आता त्याला मी गाळणीने गाळून घेते. तर बघा, इथे गाळणीने मी गाळलेलं आहे त्याला पूर्ण. आणि ते ना खरंच केसांसाठी जर अति केस गळत असले ना, तर हे खूप छान आहे. आणि हिवाळ्यात तर तशी मिळतच असतात आपल्याला आवळे. तर मी पण एकदा मी आणल्यानंतर मी त्याची कँडी बनवली होती आणि आता मी फक्त ज्यूस घेणार. तर हे बघा, मी काढलेलं आहे आणि मी आता इथे पिते आहे. तर मला त्याची सवय झाली, त्यामुळे असं टेस्ट वेगळी वाटत नाही, खूप छान वाटते ती. तर आता परत बघा, मी तुम्हाला एक आज छान अशी रेसिपी शेअर करणार आहे दाल मखनीची. तर मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतला आणि टोमॅटो प्युरी काढून घेतलेली आहे. आणि कुकरला मी हे राजमा, मूग आणि उडद हे रात्री भिजत घातलेलं होतं आणि सकाळी मी त्याला 4 ते 5 शिट्या वाफवून घेतलेलं होतं. तर मी ते थोडं तेल घालते आहे आणि थोडं तूप घालणार, कारण तशी पण ही पूर्ण तुपात होत असते भाजी, पण मला पूर्ण तुपातली आवडत नाही, त्यामुळे मी दोन्ही अर्ध घेत असते. तर मी 1 चम्मचभर त्यात तूप घालून घेतलं आणि छान असं तूप आणि तेल ते एकत्र करून आता ते छान असं तापलं की त्यात सगळ्यात आधी थोडं मोहरी फ्राय करून घ्यायची, मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यात जिरं घालून घ्यायचं. तर बघा, इथे मोहरी छान अशी तळतळलेली दिसते. आता जिरं घालून घेते आणि ते घातल्यानंतर हे बघा, मी थोडे खडे मसाले घेतले आहे. तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, मिरी आणि लवंग. तर 2-2च घेतले आहे मी ते, आणि 1 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा. तर ते छान असं फ्राय झाल्यानंतर कांदा कट केलेला जो होता ना, बारीक बारीक कट केलेला, तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं त्याला ब्राऊन रंग येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे कांद्याला. तर एकदम अशी फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच त्याला तळून छान असं शिजवून घ्यायचं आहे कांद्याला. तर बघा, इथे मीडियम फ्लेमवर शिजलेला आहे कांदा आणि आता मी इथे टोमॅटो प्युरी घालते. तर मी 2 टोमॅटो घेतलेले होते,
तर कारण माझी भाजीची क्वांटिटी पण थोडी जास्त आहे, त्यामुळे मी कांदे आणि टोमॅटो ते दोन्ही जास्तीत जास्त घेतलेलं आहे. तर प्युरी घातल्यानंतर ना तो पण असं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे, त्याला छान असं तेल सुटेपर्यंत. तर बघा इथे शिजवून घेतलं आहे मी आणि आत्ता छान बघू शकता तुम्ही कढईला असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो प्युरी पण छान अशी शिजलेली आहे. तर आता घालायचं आहे इथे आपल्याला हळद आणि तिखट. तर सुके मसाले घातले जातात, पण मी वरून माझा तो दाल मखनीचा मसाला घालणार, त्यामुळे मी फक्त आता इथे हळद आणि तिखटच घातलेली आणि ती छान अशी परतून घ्यायची. आणि ती परतल्यानंतर थोडं टीस्पून पाणी घालून घ्यायचं, म्हणजे ती तिखट अशी कच्ची न राहावं यासाठी. तर बघा इथे मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता ती तिखट आणि हळद थोडं शिजवून घेणार आहे. तर शिजवून झाल्यानंतर ना मी त्यात थोडं आता धना पावडर घालते. तर धना पावडर घातल्यानंतर ना ते पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि ते छान असं परतल्यानंतर मी जे कुकरला वाफवून घेतलेली ते भाजी होते ना ते सगळं मी आता यात घालणार आहे. तर बघा 4 ते 5 शिट्यांमध्ये हे छान असं शिजलं जाते, पण तरीसुद्धा तुम्हाला जर असं जास्त ते गललेलं धान्य जे असतं ते आवडत असेल तर परत तुम्ही शिट्या करून घेऊ शकता. तर बघा इथे अशा प्रकारे शिजलेलं आहे, वाफलेलं आहे ते. तर आता मी तिथे असं छान असं त्याला घाटून घेणार आणि तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही रसा जेवढा लागतो त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे त्यात. तर आता मी इथे थोडं आम्हाला जेवढं लागणार ना त्यानुसार मी इथे पाणी घालून घेते आणि रसा तयार करून घेणार. तर बघा आता इथे मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानुसार मी तिथे भाजी आता थोडं छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे. तर मीडियमच फ्लेम ठेवायची आपल्याला. तर बघा आता मी माझ्याकडे हे मॅशर होतं, त्याने मी काय केलं ते थोडं मॅश करून घेतलेलं आहे, कारण ते ना राजमा आणि ते मूग उडीद वगैरे असते ना ते जरा जास्त गलगल झालेलं असते, ती भाजी आणखीनच छान टेस्ट लागत असते. त्यामुळे मी काय केलं थोडं मॅशरनी परत त्याला असं फोडून घेतलेलं आहे आणि बघा इथे तुम्ही बघू शकता की थोडी परत ती अशी घट्ट झालेली दिसते भाजी. तर त्याला असं छान उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि उकळल्यानंतर हे बघा माझ्याकडे दाल मखनीचा मसाला होता, मी तो 2 चम्मच मसाला घालून घेणार आणि त्याला छान असं घाटून घेते. आणि आता बघा ते वरून लोणी टाकत असतात, तर माझ्याकडे लोणी तर नव्हती, तर मी काय केलं ते फ्रेश दुधावरची जी साय असते ना त्यात मी थोडी तिखट टाकून गरम करून घेतलं आणि ते घालते वरून आणि त्याला छान असं घाटून घ्यायचं आणि लास्टमध्ये टाकायचं मग कोथिंबीर. आणि कोथिंबीर वगैरे घातल्यानंतर ते मी आता छान असं एकत्र करून त्याला मग आता मी सर्व करून घेणार. तर बघा इथे कोथिंबीर घातलेलं आहे छान आणि बघा किती छान दिसते ती भाजी आणि खायला पण तशीच खूप छान टेस्टी लागते. माझ्या घरात तर लहान मुलांना ती भाजी खूप जास्त आवडत असते. तर बघा आता मी इथे सर्व करून घेणार ती भाजी. तर मला आजची ती दाल मखनीची भाजीची रेसिपी आणि काही तुम्हाला ट्रिक दिल्या ते कशा वाटल्या ते सांगा कमेंट्समध्ये आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.